चला बॅटिंग करणारी टीम आपला एक एक्स्ट्रा खेळाडू. चला जयजी आपण समोर या. मेडल दे ना त्यांना मॅन ऑफ द मॅच आले काय हे हे हां मेडल थोडं मागे जा थोडंसं सर हो सर मागे कॅमेरा येत नाही थोडंसं मागे. तिथे मॅच ही सुरू होते. आपण पाहतात मॅन ऑफ द मॅच शेवटच्या चेंडूवर काही षटकार ठोकला गेलाय. कल्पेश शेलार स्ट्राईकला होते. त्यानंतर सागर नॉन स्ट्राईक एंडवर होते. पहिल्या बॉलवर सिंगल मिळालंय. एक धाव अंकित केली जाते. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. चंदन पुन्हा एकदा गोल मार्कवर सज्ज होत आहेत. ऑन साईड करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव रोखू शकत नाही आहे. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 4 अंकावर. 3 चेंडूची समाप्ती. 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. मॅच क्रमांक आपण 4 पाहतात. एका बाजूने यंग फायटर टीम दुसऱ्या बाजूने चॅलेंजर ही टीम पाहतायत. दर्पणचे पाडीला आपण पाहतायत. ड्रोन कॅमेऱ्याने मात्र चित्रित केलं जातंय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एकदम मिळेल. या सिंगलच्या मधून टीम जाऊन पोहोचेल 5 अंकावर. 5 रन ऑन द स्कोर कार्ड. 4 बॉलची समाप्ती झाली. पॉवर प्लेचं पहिलं षटक चंदन चांगल्या रीतीने हाताळतोय. 2 क्षेत्ररक्षक तर या सर्कलच्या बाहेर जरूर तैनात केले गेल्यात. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकदम मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. खराब फेक येत आहे आणि 2 धावाही परिपूर्ण होत आहेत. 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 7 धावा. 7 रन ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू 7 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज पुन्हा एकदा चंदन गोल मार्कवर. बॉलर बॅक टू हेड. यावेळेस बॅटने करण्याचा प्रयत्न केला. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर शेखर सर पुढे सरसावत आहेत. 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जातात. 2 धावांची षटक क्रमांक 1 ची समाप्ती होईल. टीमची टोटल 9. चॅलेंजर प्रथम बॅटिंग करतोय. या एक सुमधुर संगीत. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है. DJ Rohit in the mix. थँक यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. षटक क्रमांक वादन चांगलं करतायत. चांगले डीजे गाणी वाजवली जात आहेत. डीजे राजच्या माध्यमातून आपण पाहतायत. शेखरजी मैदानाच्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 1 षटकाची योग्यरित्या समाप्ती. 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. मागचा मॅच रॉयल चॅलेंजरच्या तोंडातून मात्र घास हिरावून घेतला की काय. कारण शेवटच्या बॉलवर तो षटकार जरूर पाहिला. कारण रोनक सारख्या फलंदाजाला बाद केलं होतं. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. पण बाउन्सने क्षेत्ररक्षण करतायत. तत्पर 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा. 11 धावा स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक 2ला सुरुवात झालंय. फ्रेंडशिप लीग 2025चं मात्र सुंदर आयोजन आपण पाहतायत. नारंगीच्या सुसज्ज मैदानामध्ये टू द गॅप मध्ये खेळण्याच्या 1 बाउन्स सीमा सपाट. चौकार 4. धावसंख्या 4ने पुढे गेले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 धावा. चांगली बॅटिंग करतात. एका बाजूने कल्पेश आणि सागर अशी जोडी आपण पाहतायत. पुन्हा एकदा मिस्टर होईल का. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एकदा उत्तर परिपूर्ण केली जाते. सिंगलने समाधान व्यक्त करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या अगदी 1ने पुढे जाईल. 16 रन 16 धावा स्कोर कार्डवर.
षटक क्रमांक सध्या 2 मार्काचा आहे. 3 बॉलची आतापर्यंत समाप्ती झालंय. दर्पणजी पाटील आपण पाहताय ड्रोन ऑपरेटर त्यांच्या मात्र क्षणचित्र टिपली जात आहेत. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा शेखरजी सज्ज होतील. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावा. आठव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न तिथे विवेक पाटील सर आहेत. एकदा मात्र रोखू शकणार नाही आहेत. सिंगलच्या मात्र टीम जाऊन पोहोचेल 17 रन ऑन द स्कोर कार्ड. अगदी आमच्या कॅमेरामॅन डिजिटल स्कोरला मात्र टिपलं जात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. टप्पाचा चेंडू होता. एक धाव परिपूर्ण केली जाते. प्रत्येक चेंडूवर सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 18 बॉल शेवटचा चेंडू असेल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. आता या ओव्हरमध्येही 9 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. सुंदर चेंडू हाताला जातोय. एक धाव लेग पाईच्या स्वरूपात असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 षटकाची समाप्ती. प्रथम बॅटिंग करताना चॅलेंजर टीम. धावसंख्या 19 बिनबाद. विवेक पाटील सर्कुलर मार्कवर सज्ज असतील. अकाउंट डिपार्टमेंट आपण पाहतात हेड मार्कवर सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. धनंजयचे पंचांच्या भूमिकेत दुसऱ्या बाजूने केवल जे आहेत हे 2 पंच मागच्या मॅच पासून चांगली कामगिरी करतायत. गोलंदाज चेंज करतायत का? विवेकची पाटीलने थोडीशी माघार घेतलाय. कारण त्यांना माहिती आहे कॅल्क्युलेशन मध्ये चुकी झाली तर बिघडू शकतंय. कारण अकाउंटचे हेड आहेत. 19 धावा स्कोर कार्डवर. नितीनजी महाड एक येतात गोलंदाज मार्कवर. धावसंख्या आपण पाहिली तर 19 रन्स 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. इकडनं इथून ब्रेक थ्रू द्यावा लागेल. गोलंदाजी करणाऱ्या टीमला यंग फायटर्स टीम 20 रन्स 20 धावा आहेत. हो झेल टिपण्याची संधी होती. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगला प्रयत्न केला जातोय. 3 धावा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धावांची टीम जाऊन पोहोचेल 23 रन्स. 23 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक सध्या 3 मार्कच झालाय. 23 रन स्कोर कार्ड. यंग फायटर विपक्ष चॅलेंजर टीम आपण पाहतायत. मॅच क्रमांक 4. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र झेल टिपण्याची संधी आहे. विवेक पाटील सर मात्र दूरवर राहिल्यात. काही जबरदस्त प्रयत्न केला जातोय. आज मात्र सर्व खेळाडू चांगले एफर्ट देत आहेत. सर्व झोकून देत आहेत. या फिल्डिंगसाठी मात्र प्रयत्न चांगला केला होता. विजयजी यांच्या मात्र 501 रुपयाचा कॅशबॅक तुमच्यासाठी आहे. सेल टिपला तर मात्र 1000 रुपये असतील. सध्या स्वतःला झोकून दिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 26-26. आता झेल टिपला तर 1001 रुपया फक्त विवेकजीसाठी आहे. इथे मात्र ऑस्ट्रेलियन कॉपी बुक स्टाईलनं झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल निसटला गेला. सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. धावसंख्या 30 रन 30 धावा. बिनबाद नाबाद जिंदाबाद. हो इनफिल्डच्या वरून करण्याचा प्रयत्न केलाय. भाग मिल्का भागची आठवण करून देत आहे. चेंडू निघून जातो. अगदी रेषा पार झाला नाही आहे. शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण केलंय परंतु 3 धावा अगदी परिपूर्ण केल्या. तर चांगली दमछाक करावी लागते दोन्ही फलंदाजांना. कारण 3-3 धावा जरूर पाहायला मिळत.
3 वेळा या ओव्हरमध्ये आल्या 3-3 धावा. या ओव्हरनंतर मैदानाच्या आतमध्ये पाणी जाईल. पंच दर्शवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 33-33. 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉल असतील. पाण्याची व्यवस्था आपापल्या डगआउटमध्ये आपण करायची आहे. स्लोवर वनचा चेंडू होता. एक धाव इथे परिपूर्ण केली जात आहे आणि फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हलियन गॉन. थँक्यू ध्रुव. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. शेवटचा बॉल आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलोय अगदी 33. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. अंतिम चेंडूवर प्रहार केला गेलाय. डीप बॅकवर्ड क्लिअर करतोय. सीमारेषा पार चौकार. चला, प्रत्येक टीमला विनंती असेल बॅटिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षण टीमला आपापल्या डगआउटमधून आपण पाण्याची व्यवस्था अगदी 1 बॉटल रेडी करून ठेवायची आहे, जेणेकरून उशीर होणार नाही आहे. आणि आपण पाहतोय सर्व खेळाडू आयोजक टीम आहेत त्याही मतं खेळत आहेत, त्यासाठी स्पेशली तुमच्यासाठी पाणी येणार नाही आहे. शेवटचं अंतिम षटक हाणण्यासाठी गोलंदाज तयार झालाय रोहित दास. शेवटचं षटक राणे आपण पाहतायत गोलंदाज मार्कवर RR. ध्रुव आलाय नवीन फलंदाज. यावेळेस पहिल्याच बॉलवर सफर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शेखरजी पुढे येत आहेत. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा पाहता पाहता अगदी पूर्ण केल्या गेल्यात. 40 रन 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक एक धावा तुम्हाला इथून रोखाव्या लागतील. 40 धावा तर झाल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ शेष आहे. ध्रुव आपण पाहतायत नवीन फलंदाज. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर सागर. विकेट आणि ते फलंदाज बाद. चला नेक्स्ट फलंदाज थोडस वॉर्मअप करतोया. फोर्टी 41 धावा 2 गडी तब्बल बाद होतात. मेहुल जे येतात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 4 बॉल आहेत. इथून 50च्या आतमध्ये रोखावं लागेल या टीमला. चॅलेंजर चांगली बॅटिंग केलंय. सिंगल डबल 3 धावा मात्र पळून काढल्या गेल्यात. शेवटचे 4 बॉल. या मॅच मात्र हुक करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू निघून जाईल. आउट ऑफ पार्क. फ्रेंडशिप लीग षटकार 6.
जबरदस्त डीजे वादन करतायत डीजे राज. मार्च महिना सुरू होतो तसं होळीचे वेध लागत आहेत सर्वांना आणि त्याचीच आठवण करून दिली आमच्या डीजे राजने. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 47 47 धावा. 47 47 ऑन द स्कोर कार्ड. हायेस्ट स्कोर आजच्या दिवसात जरूर पाहायला मिळालाय. एक धाव येथे परिपूर्ण केले जाईल मैचच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचेल 48 48. शेवटचे 2 बॉल आहेत 48 धावा स्कोर कार्डवर. हो सुंदर चेंडू हाताळला जातोय यावेळेस. धावांच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. नेक्स्ट फलंदाज. चला शेवटचा बॉल असेल. चला थोडंसं वॉर्मअप करते कारण शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. सचिनजी मैदानच्या आतमध्ये येत आहेत स्वतः कॅप्टन. अंतिम बॉल. 48 रन्स 48 धावा कार्डवर आहेत. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू असेल. 48 48 धावा. हा इथून जर 2 धावा येतात तर 50 धावा स्कोर कार्डवर लागतील. चौकार तर 52 आणि षटकार येईल तर 56 धावा. 54 धावा माफ करा. इथून बॅटची जरूर लागली गेलंय. विकेट किपरने मागच्या 2-3 चेंडूवर चांगली कामगिरी केलंय आणि इथे शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय. 4 षटकाची समाप्ती. 12च्या सरसने धावा जमल्या आहेत. 48 49 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक. दिलात झुपळा झुपळा झापूक झुपूक वाजत राहतय ग. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झुपळा झुपळा झापूक झुपूक वाजत राहतय ग. अक्षय योग्यचं गाणं डीजेला व्हायरल होतय ग. अक्षय योग्यचं गाणं डीजेला व्हायरल होतय ग. हे भावा अरे कोणतरी सांगूनच गेलंय सारे वारे ना डीजे वाल्यांपासूनच फिरतोय. पोरींचं असं किंवा मग ट्रेंडिंग. तिला तर झपळा झुपळा झापूक झुपूक वाजत राहतय ग. थँक्यू. नेक्स्ट मॅच असेल टीम ब्लू सायक्लॉन. दोघांना सडिया. चला ब्लू सायक्लॉन अँड वॉरियर्स टीम दोन्ही सडिया. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नेक्स्ट मॅच ब्लू सायक्लॉन अँड वॉरियर्स टीम. कॅप्टन आपण टॉस साठी या. 49चं लक्ष आहे. 12.25 उभ्या करायच्या आहेत. चला बोथ कॅप्टन्स आपण टॉस साठी या. ब्लू सायक्लॉन अँड वॉरियर्स टीम. चला चला दोन्ही फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. 24 बॉल 49 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. चला नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन्स वॉरियर्स आणि ब्लू सायक्लॉन.
चला दोन्ही सलामीर मैदानाच्या आतमध्ये जातील. 49 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. चला ब्लू सायक्लॉन अँड वॉरियर्स टीम टॉस साठी या. चला वॉरियर्स टीम आपण टॉस साठी या. वॉरियर्स टीम ब्लू सायकॉन उपस्थित झाल्यात. वॉरियर्स टीम दोन्ही कॅप्टन उपस्थित झाल्यात. मी विजय सरांना विनंती करेन. विजय सर टॉस करून घ्यायचा आहे. दोन संघामध्ये वॉरियर्स टीम आणि ब्लू सायक्लॉन दोन्ही कॅप्टन उपस्थित झाल्यात. थँक्यू. चला टॉस केला जातोय शेखर सरांच्या शुभ हस्ते. आपण पाहतायत एका बाजूने वॉरियर्स टीम, दुसऱ्या बाजूने ब्लू सायक्लॉन. चला जिंकणाऱ्या टीमला तर टॉस असेल. ब्लू सायक्लॉन टीम टॉस जिंकलंय. चला बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅच लावतोय सुरुवात. एका बाजूने सोरंजी आहेत, दुसऱ्या बाजूने सचिन सर. दोन पाहतायत पुन्हा एकदा यस फॅक्टर आणि संदीपजी गोलंदाज मार्कवर. बेस्ट ऑफ लक बोट टीम. पहिला बॉल वाईट बॉल पंच दर्शवतायत. आता 24 बॉल आणि 48ची आवश्यकता, म्हणजे 12च्या सरासरीने या धावा उभ्या करायच्या आहेत. गोलंदाज गोली मार्कवर सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा त्याच लाईन त्यात लेथने गोलंदाजी होत आहे. खराब लाईन त्यात लेन पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. संदीपजी यावेळेस मात्र हवाई फायर. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. वन बाउंस सीमा शपात चौकार. देवाची कृपा मावर खोलना पोचतोय समिंदर. जगतो आम्ही त्याच्यावर. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 अंकावर. 6 धावा माफ करा श्रीगणेश झालाय. पहिले 2 वाईट बॉल. हो बॅकबोर्डवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू पैचा संपर्क झाला नाही. या कमबॅक करतायत. कमबॅक इथून करावा लागेल आणि सध्या चांगली सुरुवात झाली. दमदार सुरुवात पाहायला मिळतंय यंग फायटरच्या बाजूने. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल. इथून मोठा फटका खेळण्याची संधी होती. डट बॉल येतोय. चांगलं कमबॅक करतायत संदीप गोलंदाज. आपण पाहतात गोलंदाज मार्कवर. पहिले 2 बॉल वाईड आले, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळले गेल्यात. हो पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळतोय. क्या बात आहे. कौतुक करावं लागेल. 4 बॉल आणि 6 धावा स्कोर कार्डवर. लगातारचे 3 बॉल निर्धावच्या स्वरूपात हाताळले जातात. आता थोडंसं प्रेशर असेल. ते फलंदाज सुरेंजी आपण पाहतायत. त्यांच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. फील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोचेल 8 धावा. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 8 धावा स्कोर बोर्डवर आहे. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू. पॉवर प्लेचा षटक आपण पाहतायत. इथून एखादा चौकार येईल तर सरासरीच्या दिशेने वाटचाल असेल, कारण 12.25 ची सरासरी आहे प्रति ओव्हर्स. शेवटचा बॉल. ऑन साइड करण्याचा प्रयत्न. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाची समाप्ती. 9 धावा बिनबाद.
यू. चांगलं डैजेबाजन करतायत. सध्या लग्न सराईचे दिवस आहेत. धावसंख्या 9 धाबा स्कोर कार्डवर वीर मार्कवर सज्ज होत आहेत. वीर बालक आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. षटक क्रमांक सध्या 2 ला सुरुवात होईल. 9 धाबा थोड्याशा सरासरीच्या दिशेने 3 धाबा कमी आहेत, परंतु विकेट गमावला नाहीये, हे एक महत्वाचं असेल. गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. समोर सोरेन आपण पाहतायत, चांगली बॅटिंग केलंय. हो हो हो, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळत आहे. ह्या लाईन त्या एंडला रीड करावं लागेल सुरेंजीला, कारण त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. परंतु मागच्या ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल आले. चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या बॉलवर तो चौकार टॉस बॉल होता. यावेळेस एक धाव परिपूर्ण केली जाईल. बॅटची एज जरूर लागली गेली होती. सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर शेवटच्या बॉलवर सिंगल आली होती. आता इथून पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल. लीगचे मात्र पहिला बॉल पेस करतील. हो हो हो, सुंदर सुंदर चेंडू हाताला येतोय. चेंडू पडल्यानंतर थोडसे उचली प्राप्त केले गेले आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत चेंडूची समाप्ती, एक धाव फक्त खर्च केली गेले. इथून थोडासा प्रेशर असेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी पंचांच्या दिशेने वळत आहेत. धनंजयजी सर आपण पाहतायत पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. दुसऱ्या बाजूने केवल जे आहेत. धावसंख्या 11 रन, 11 धावा. मनोजी पाटील आमच्या समेत जोडले जात आहेत. डिफेन्सची संपूर्ण टीम आपण पाहतायत. चांगला टीम वर्क. हो हो, यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल येतोय. थोडासा आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. फलंदाज पाहायला मिळतात. सचिन 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केलाय. चांगली गोलंदाजी केलाय. पुन्हा एकदा वाईट बॉल. पंचांच्या दिशेने वळतायत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 रन्स, 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. 4 बॉलची समाप्ती झालंय. इथून 1-2 हवाई सफर करावं लागेल, कारण सरासरी होते ते 12.25 आणि षटक क्रमांक सध्या दुसरं मार्गस्थ आहे आणि आता धावा स्कोर कार्डवर 12 आहेत. ऑन साईड खेळायचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवला गेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत आणि नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवला गेलाय. 2+1 पाहायला मिळत आहेत. चला, पंच नो बॉल नाही आहे का? येस, 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 14 बिनबाद. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांत 14 धावा स्कोर कार्डवर. बारा बॉल मध्ये 35 ची आवश्यकता आहे. इथून गिअर चेंज करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. जंग पायटर चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर तब्बल 9. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 4. चौदा धावा स्कोर कार्डवर झाल्यात.
येणारे आता 12 बॉल 12 मध्ये 35ची आवश्यकता असेल. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला मार्क करायला गोलंदाज कल्पेश. चेंडू निघून जाईल अगदी लॉंग लेग रिजन मध्ये. चौकार 4. गाऊया आणि मस्त थँक्यू. पहिल्या बॉलवर चौकार येतोय. टीम जाऊन पोहोचतोय 18 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस मात्र उडवला गेलाय हवाई फायर. षटकार 6. मी गाडीवर फिरताना कहाणी चांगली चांगली चमकते नजर चांगली चांगली चमकते थँक्यू. 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. आता येणारे 10 बॉल 25ची आवश्यकता. 10 बॉल 25ची आवश्यकता. कल्पेश्वर मात्र हल्ले चढवले जात आहेत. हो कोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस यू मिस आय डेफिनेटली उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज बाद. मी गाडीवर फिरताना कहाणी चांगली चांगली चमकते नजर चांगली चांगली चमकते नजर थँक्यू. चला नितीनजी मैदानच्या आतमध्ये जात आहेत. आता येणारे 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये 25ची आवश्यकता असेल. 9 बॉल 25ची आवश्यकता विजयासाठी. नऊ बॉल 25ची आवश्यकता. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 रन 24. नऊ बॉल आहेत 25ची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर कल्पेश. व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 रन्स 25 धावा स्कोर कार्डवर आहेत. 24ची आवश्यकता. 9 चेंडू आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश मार्कवर सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र जबरदस्त पुलचा फटका. सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल स्ट्रोक आणि पंचदर्शनात नो बॉल. थ्रो गोलंदाज. वाला आया घर से कचरा निकाल. 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 देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक. देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक. त्याला गोलंदाज मात्र बदली करावा लागेल. थ्रो गोलंदाज आपण पाहतायत. नो प्लस षटकार आपण पाहतायत. किती बॉल आहे? 3 बॉलचा खेळ झालाय आणि 3 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येईल. चला गोलंदाज चेंज केला जातोय. पुढचे 3 बॉल तो हाताळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलंय. चला थ्रो गोलंदाजी चालणार नाही लक्षात ठेवा. प्लेन गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉल द्या बॉल. चला मॅच संपल्यानंतर चेंडू जमा करायचे आहेत. चला जुना बॉल कोणाकडे असेल तर द्या. $32 रन्स 32 धावा.
17ची आवश्यकता आहे. 9 बॉल. 9-17चं इक्वेशन. सामना जवळ येतोय बघा. 12 बॉल आणि 35ची आवश्यकता असताना सुरुवात चांगली केली होती. एक चौकार षटकार ठोकला होता. आता मात्र फ्री हिटची संधी आहे. एक लायसन्स जरूर दिलं गेलंय. 9 बॉल 17ची आवश्यकता. हो हो हो, व्हाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. मेहुल आल्यात. मेहुलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 9 बॉल 16ची आवश्यकता. फ्री हिट कंटिन्यू असेल. ह्या लाईन त्यातने गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या एकीने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 34-34. 8 बॉल 15ची आवश्यकता. पुन्हा एकदा खराब लाईन लेंथ. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. 14 धाब्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल. इथून 1-2 डॉट बॉल येतील का? हो हो, यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. हो हो, असं वाटत होतं जेल टिपलाय, परंतु शेवटच्या क्षणाला जेल निसटला गेलाय आणि 2 धाबा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 37. 12 धाब्यांची आवश्यकता. 7 बॉल. 7 चेंडू 12ची आवश्यकता. गोलंदाज मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतील. शेवटचा बॉल. 7 बॉल 12ची आवश्यकता. ऑन साइड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरनं पुढे येतोय. एकदा परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा अगदी सहज पूर्ण होत आहेत. आता येणारे 6 बॉल आणि 6 मध्ये 10ची आवश्यकता. चला मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा आपल्या डगआउट मधनं. थँक्यू. 6 बॉल 10ची आवश्यकता. सागर गोलंदाज मार्कवर आला. या धावा इथे डिफेन्स केल्या जातील का की धावा उभ्या केल्या जातील? ज्याप्रमाणे बॅटिंग पाहतोय त्याप्रमाणे पाहिलं तर सहज धावा येऊ शकतात, परंतु क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाहीये. सागर आलाय गोलंदाज मार्कवर. 6 गेंदे 10 रनों की जरूरत. नितीन जे चांगले बॅटिंग करतायत तर तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउंड क्षेत्ररक्षण होतंय. दोन धावा अगदी सहज झाल्या असत्या, परंतु सिंगलने समाधान व्यक्त केलंय. आता 5 बॉल आहेत आणि 9ची आवश्यकता असेल. 5 बॉल 9ची आवश्यकता. इथून या धावा डिफेन्स केल्या जातील का की धावा उभ्या केल्या जातील? येणारे 5 बॉल 9ची आवश्यकता. सचिन समोर गोलंदाज आपण पाहताय सागर. हो, इथे मिस टाइम स्ट्रोक होईल का? क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक धाव तर परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जात नाहीये. मागच्या चेंडू सारखंच आताही चाललंय. दोघांनी सिंगल घेतले गेले. आता 4 बॉल आहेत. 8ची आवश्यकता. मागचा मॅच ही पैसा वसूल मॅच होता. ह्या मॅच मध्येही रंगतदार स्थिती पाहायला मिळते. 4 चेंडू 8ची आवश्यकता. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल सागर. 4 बॉल 8ची आवश्यकता. हो 9 बॉल पंच दर्शवतायत.
थ्रो गोलंदाज पुन्हा एकदा. आता सागर मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीये. चला सागर आपण गोलंदाजी करू शकणार नाहीये. नो बॉल आहे का पंच. थ्रो गोलंदाज आहे. एक वॉर्न झालाय का. येस फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत. नो बॉल पंचांनी दर्शवला गेलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पुन्हा एकदा थ्रो बॉल पाहायला मिळालाय. 2 धावा ऍड केल्या गेल्यात. फोर्टी 45 4 धावा दूर आहेत. 4 बॉल आणि 4 ची आवश्यकता असेल. विजयजी आपण नाही. 4 बॉल आहेत आणि 4 ची आवश्यकता असेल. थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कुठला गोलंदाज असेल 4 चेंडू हाताळेल. स्वतः कॅप्टनने मात्र जबाबदारी घेतली गेलाय. आणि आता हा फ्री हिट आहे. 4 बॉल 4 ची आवश्यकता असताना विवेकची मात्र काहीतरी कान मंत्र देण्यासाठी गेल्यात. कारण सामना महत्वाचा आहे. 4 बॉल आणि 4 ची आवश्यकता असेल. आता हा फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा लायसन दिलं गेलंय. फ्री हिटचा हा बॉल. 4 बॉल 4 ची आवश्यकता. हो हो पहिला बॉल वाईट बॉल. आता 4 बॉल आहेत आणि 3 ची आवश्यकता असेल विजयासाठी. समोरच्या दिशेने चांगली गोलंदाजी करावी लागेल. सचिनजी तांबे आपण पाहतायत. हो हो इथे मॅच फिनिश होईल का. आणि येस विजयावर शिक्कामोर्तब केला गेला यंग फायटर टीमने.